स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर गुरुपौर्णिमा विशेष आपण हा व्हिडिओ जो आहे तो आपण आता काही जण स्वामी चरित्र सारामृतांचे पारायण करणार आहात. तर ते फक्त वाचन न करता त्याचे जे नियम आहेत ते नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला आयुष्याचे तुमच्या सोनं होणार आहे. म्हणूनच ते नियम कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर तर आपण स्वामी चरित्र सार म्हणजे स्वामी चरित्र सार अमृत ग्रंथाचे पारायणाबद्दल बद्दल हे ग्रंथ हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे अमृत कुंभ आहे, जो वाचन करताना आपण खास नियम पाळले तर तुमच्या तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहात, संकटे दूर होणार आहेत, जीवनामध्ये सुख समृद्धी येते. श्री स्वामी समर्थ समर्थ सार अमृत वाचन वाचन करत असताना एक अत्यंत महत्वाचा नियम आहे, जो नियम तुम्ही जर जर भक्तीने मनापासून श्रद्धेने आणि सातत्याने पाळला तर तुमचे निश्चित इच्छित फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. कारण मित्रांनो स्वामींची सेवा ही केवळ वाचन नसून ती एक साधना आहे, ती एक तपस्या आहे. श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारे संघर्ष करावे लागत असेल तर तुम्हाला अजिबात दुर्बल तुम्ही समजू नका. उलट स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांच्यातच देतो, ज्यांच्यामध्ये सहनशक्ती असते, श्रद्धा असते आणि आयुष्यात बदलण्याची अपेक्षा म्हणजे सक्षम असतात. तर लक्षात ठेवा, तुमच्यावर स्वामींची कृपा असते तर त्यांच्या वाटेला परीक्षा येतात आणि परीक्षेमधूनच माणूस घडत जातो. तर मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटचे परमपूज्य भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची न चुकता जर तुम्ही नित्यसेवा प्रेमाने करत असाल तर तुम्ही असे अनेक लाखो कोट्याधीश भक्त आहेत की अनेक जण स्वामींची आपल्या घरात सदस्यासारखे मानतात, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद करतात, गप्पा मारतात, गोष्टी काही अडचणी चिंता भीती सर्व काही स्वामींवर सोपवून मनमोकळेपणाने स्वामींची सेवा करून सर्व चिंता सोडून स्वामींचे फक्त चिंतन करतात. तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतात. या भावाने अनेक भक्त स्वामी चरित्र सार अमृत ग्रंथाचे पारायण नित्य नियमाने करतात. मित्रांनो, काही जण नित्य सेवा म्हणून दररोज 3 अध्याय वाचतात, तर काही जण 7 अध्याय वाचतात, तर काही भक्त संपूर्ण ग्रंथाचे एकाच दिवसात पारायण करतात. पण इथेच अनेक जण चुकतात. कारण सेवा किती केली त्यापेक्षा कशी केली हे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा असं होते की आपण मनापासून सेवा करतो, उपास करतो, पारायण करतो, पण तरीही आपल्याला आपली इच्छा पूर्ण होत नाही. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आपण इतकी सेवा करूनही आपल्याला फळ मिळत नाही. मित्रांनो, याचं कारण एकच आहे, कोणतीही सेवा आपण सेवेचे नियम असतात, त्या नियमाचे पालन केले तरच तुम्हाला त्याचे फळ मिळते. सगळ्यात महत्वाची आणि उच्च श्रेष्ठ सेवा कोणती असेल तर ती म्हणजे स्वामी चरित्र सार अमृताचे पारायण. पण लक्षात ठेवा, ही सेवा करताना सुद्धा काही अत्यंत महत्वाचे नियम आहेत. हे नियम पाळणे खूपच गरजेचे आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला हेच नियम सविस्तरपणे मी सांगणार आहे. कारण जर तुम्ही ही सेवा योग्य पद्धतीने केली तरच म्हणजे तुम्हाला स्वामीकडून कृपा साधना म्हणजे इच्छापूर्ती प्राप्त होईल. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण
पूर्ण ब्रह्म, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जण आणि प्रत्येक जीव, प्रत्येक स्थळी हे स्वामींचीच निर्माण केलेले आहे. स्वामींनीच निर्माण केले आहे. आपल्या धर्मात असे सांगितले जाते, की प्रत्येक वस्तू वस्तू त्या ठिकाणी परमेश्वर वास करतो. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराचा वास आहे. म्हणजे सर्वज्ञ मानून मानून तुम्ही जर सेवा करत असेल, नित्य सेवेमध्ये स्थळ, काळ, वेळ याचे कुठलेही बंधन नाही. कितीही कधीही मनापासून केलेली सेवा स्वामी स्वीकारतातच. पण मित्रांनो, जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, म्हणजेच जर एखादी ठराविक इच्छा धरून तुम्ही पारायण करत असाल, काही नियम तर तुम्हाला कटाक्षाने पाळावेच लागतात. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे स्वामी चरित्र सार अमृत वाचन. हे सुद्धा नियमबद्ध केले तर तुम्हाला, किंवा संकल्पासाठी वाचन करत असाल असाल किंवा इच्छा मनात नसताना फक्त स्वामींची सेवा सेवा म्हणून तुम्ही वाचत असाल, तर नियम तुम्हाला पाळावाच लागतो. महाराष्ट्रात प्रत्येक घरात स्वामी चरित्राचे पारायण केले जाते. प्रत्येक घरात हा नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते. नियम पाळणे आवश्यक नसते तर फक्त वाचून काहीच फायदा होणार नाही, हे स्पष्ट सांगते. स्वामी चरित्र सार अमृत हा ग्रंथ सामान्य नाही, तर हा अमृता समान आहे. तर संकटात म्हणजे सापडलेले माणसे जे असतात, दुःखात बुडलेले जीवन, आजारपण, किंवा काही जणांचे पैसे वगैरे अडकलेले असतात, कर्जबाजारी झालेले असतात, तर त्यावेळी हे एकमेव तुमचा आधार ठरतो. तर मित्रांनो, हा ग्रंथ वेगवेगळ्या पद्धतीने वाचता येतो. पुस्तक एकच असते, अध्याय एकच असतात, पण संकल्प हा तुमचा वेगवेगळा असू शकतात. जर तुम्हाला आजारपणातून मुक्त व्हायचे आहे, तर तुम्हाला 7 पारायण करावे लागतात. मुलांचे अभ्यासात यश, परीक्षेत यश मिळावे, चांगले मार्क्स मिळावे, यासाठी तुम्हाला 7 पारायण करणे आवश्यक आहे. तर विवाह जुळावा, निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी तुम्हाला संकल्प करून तुम्ही पूर्ण पारायण करायचे आहे. तर तुम्हाला जर असं सर्व काही म्हणजे संतती प्राप्ती वगैरे अडचणी मानसिक शांतीसाठी जर तुम्हाला फलदायी ठरते, तर तुम्ही 7 पारायणाचे तुम्ही संकल्पामुळे आपल्याला सेवेत बांधले जातो, आणि स्वामी स्वतः त्या सेवेला पूर्णत्वास नेतात. मित्रांनो, हा ग्रंथ जो आहे तो 21 अध्यायाचा आहे. तो दररोज तुम्ही 3 अध्याय क्रमशः वाचायचा आहे. तर तुम्हाला एक दिवसीय जर पारायण करायचे असेल, तर तुम्ही हा पूर्ण 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तर एक दिवसीय तुमचे पारायण होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 7 पारायण पूर्ण करायचे आहे. तर संकल्पयुक्त सेवा करत असताना पारायणाच्या दिवशी किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराज या षडाक्षरी मंत्राची करणे अत्यंत आवश्यक आहे. 11 माळी तर तुम्ही केल्या तर अतिशय उत्तम. एकदाच म्हणजे पठण करायचे आहे. तुम्ही एकाच जागेवर बसून मन शांत करून तुम्ही हे 21 पारायण आणि 11 माळी हे करायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा नियम कोणता, तर सेवा करत असताना मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असावा. मांसाहार करून स्वामींची सेवा कधीही केली तर तुम्हाला ती असफलता त्याच्यात मिळणार नाही. त्याचे फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. ती असफलच राहील. मांसाहार होत असेल तर नित्य सेवा पारायण करू नये. तर जर कधी मांसाहार करत असाल, तर त्या दिवशी सकाळीच तुम्ही वाचन करून घ्यावे. त्यानंतर देवघराकडे फिरकू सुद्धा नये. तर हा नियम जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमच्याकडे सतत मांसाहार होत असेल, तर फक्त गुरुवारी तुम्ही निवडा. त्या दिवशी तुम्ही पूर्णपणे मांसाहार बंद करा. एक दिवसीय पारायण हेही अत्यंत फलदायी ठरते. मित्रांनो, हा नियम जर तुम्ही कटाक्षाने पाळला, तर तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे, आणि तुमच्या पूजेचे
सफल होईल. तुमच्या मनातील इच्छा इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. तर हा ग्रंथ नसून भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा हा अमृत आहे. हा ग्रंथाचे पारायण केल्याने मनातील शरीर आत्मा तिन्ही स्तरावर सकारात्मक बदल बदल होऊ शकतात. सर्वात पहिले म्हणजे मनशांती. आजच्या धावपळी जीवनामध्ये चिंता, ताणतणाव, भीती मन अस्वस्थ होते. तर स्वामी चरित्राचे पारायण केल्याने हळूहळू मन शांत होऊन नकारात्मक जीवन विचार पूर्णपणे कमी होतात. आत्मनिर्भरता, धैर्य निर्माण होते. दुसरे म्हणजे संकटांवर मात करण्याची शक्ती स्वामी आपल्याला निश्चित देतात. परीक्षेमध्ये नित्य नियमाने तुम्ही पालन केले तर तुम्हाला संकटाचे दृष्टिकोन बदलतो. अडचणी मन न डगमगता आपण योग्य मार्ग सापडू लागतात. तिसरे म्हणजे स्वामींची कृपा म्हणजेच गुरु कृपा होते. पारायण हे केवळ वाचन नसून आपल्याला गुरुशी जोडण्याचे साधन आहे. श्रद्धेने आणि नियमाने पारायण केल्यास स्वामी समर्थांची कृपा मिळते. तर म्हणजे काम जे आहे ते काम पूर्ण होण्यासाठी किंवा कर्मशुद्धीसाठी जीवन सकारात्मक बदलण्यासाठी प्रत्येक ओवी जीवन जगण्यासाठी कला शिकवणे, संयम, सेवा, म्हणजे नम्रता आणि हळूहळू विश्वास स्वभाव तो बदलतो. वाईट सवयी ज्या आहेत त्या दूर होतात. म्हणजे अधिक संस्कृत होतात आणि महत्वाचं विश्वास दृढ स्वामी माझ्या सोबत आहे हा मनामध्ये सखोल रुजला जातो. विश्वासाचा माणूस अतूट मजबूत बनतो. म्हणूनच मित्रांनो, जर आयुष्यात संघर्ष, अस्वस्थता असेल किंवा तुम्ही श्रद्धेने स्वामी समर्थांचे पारायण जर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जर केले तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडून येतात. म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीने शांत आणि मन स्थिर ठेवून स्वामी समर्थांचे जर पारायण केले, हा नियम व्यवस्थित पाळून जर तुम्ही जर पाळून केले तर तुमच्या आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.